नमस्कार मित्रांनो, एमपीएससी गट क मध्ये नवीन पद ऍड झालेत, ज्यामध्ये सहकार विभागामध्ये कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे या पदाच्या जागा ऍड झालेले आहेत। बघा, जे काही 27 जुलै 2026 रोजीचे काही परिपत्रक आहे यानुसार विषय महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीबाबत की जाहिरात पहिल्यांदा प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये नवीन पद ऍड झाले। आता हे नवीन एक पद याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे। बघा, या कार्यालयातील 26 मार्च 2026 रोजीच्या पत्राअन्वये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भराव्याच्या लिपिक टंकलेखन संवर्ग विभागाच्या अधीनस्थ 17 नियुक्त प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील किती 332 लक्षात घ्या, किती 332 कनिष्ठ लिपिक मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यास शासन करणार आहे। म्हणजे त्यांनी काय केलंय, 16 मार्च 2026 रोजी ही परिपत्रक शासनाला पाठवलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा। त्यानुसार शासनातील 27 मार्च 2026 रोजीच्या पत्राअन्वये सदर मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यात आले असून आयोगामार्फत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षा जाहिराती जी की 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्याच्या आधी हे मागणी पत्रक पाठवलं गेलं होतं। तर त्या अंतर्गत सदर जाहिरातीमध्ये सहकार विभागाच्या अधीनस्थ 332 पदांचा कनिष्ठ लिपिक समावेश करण्यात आला आहे। बघा, पूर्वीची जी काही गटकची जाहिरात आहे या गटकच्या जाहिरातीमध्ये या सहकार विभागाच्या कनिष्ठ लिपिक या पदाच्या 332 जागा ऍड झाल्या। म्हणजे एकंदरीत आपल्यातून यामध्ये माहिती लक्षात ठेवायची की यामध्ये पहिल्या ज्या जागा आहेत 5707 जागा आणि आता जे नवीन 332 जागा, अशा एकूण 6000 पेक्षा अधिक पदांची ही जाहिरात आहे। अजून याच्यामध्ये तलाठी आणि इतर संपूर्ण पदांच्या सुद्धा जागा ऍड होणार आहेत। त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता आतापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। त्यासाठी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपाच्या बॅचेस सुरू झालेल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण बॅच विषयी माहिती देण्यात आलेली आहे। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा।